लागतो. आता कंटेस्टंट म्हण किंवा कुठलेही सिव्हिल क्रिमिनल मॅटर्स म्हण, वेळ किती जाईल हे कुठलंच वकील सांगू नाही शकत जगातलं. त्याचं मागचं एकच कारण आहे की आपल्याला माहिती नसतं की पुढे आपल्यासाठी काय वाढवून ठेवलेलं आहे किंवा कुठली केस कुठल्या पॉइंट ऑफ टाइमला जाऊन काय वळण घेईल किंवा त्याच्यामध्ये काय फॅक्ट्स समोर येतील ते आपण आत्ता प्रेडिक्ट नाही करू शकत. पण जनरली आपण असं म्हणतो की कंटेस्टंट केस असेल तर साधारण 2 किंवा 3 वर्षामध्ये ती संपली पाहिजे. म्हणजे साधारणतः त्यांच्यामध्ये समजा काही जो किरकोळ किंवा जो काही वाद असेल तो समजा एखाद्या बाईनी कंटेस्टंट डिवोर्स फाईल केलं नवऱ्याच्या विरोधात, मग ते काउन्सिलिंग सेशन्स मध्ये त्याच्यामध्ये समजा 1, 2, 3 तारखा जातात, 2-3 महिन्याचा कालावधी धर, त्याच्यानंतर मग रिपोर्ट गेल्यानंतर 30 दिवसाच्या नवऱ्याला त्याचं म्हणणं मांडायचं असतं, म्हणजे व्हाईस वर्सा आय एम टॉकिंग. मग समजा मी 4 एलिगेशन्स लावलेले आहेत नवऱ्याच्या विरोधात, तर तो त्याचं म्हणणं त्याच्यावरती काय म्हणजे थोडक्यात स्पष्टीकरण तो काय देतोय ते आपण WS म्हणजे रिटर्न स्टेटमेंट म्हणतो त्याला, की मी माझं से फाईल करतो. मग त्याच्यावरती मग ती समजा इंटरिमचा तिचा काही अर्ज असेल की मला अमुक अमाऊंट मेंटेनन्स म्हणून हवं किंवा इतर कुठले रिलीफ तिला पाहिजे, तर ते अर्ज दिल्यानंतर मग परत त्या अर्जाचं उत्तर आपण द्यायचं, मग त्याच्यावर आर्ग्युमेंट होणार. तर ह्या ज्या गोष्टी आहेत प्रोसिजर ह्या चालू राहतात आणि साधारणतः असं होतं की फॅमिली कोर्टात फार लांब लांबची तारखा शक्यतो कोर्ट देत नाही, कारण त्यांना लवकरात लवकर ते रिझॉल्व्ह करायचं असतं. तरी सुद्धा इन अन ॲव्हरेज 3 आठवड्याचं तरी एक तारीख पडते, 3 आठवड्यात एक. अच्छा. हा, मग ती कशी केस पुढे चालली आहे, कोणी कुठले किती अर्ज टाकले, त्याची उत्तर कोणी दाखल केली का नाही केली, त्याच्यावर आर्ग्युमेंट किती काळ गेला त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्यामुळे टेक्निकल इश्यूजमुळे कधी कधी वेळ होतो जास्त, किंवा कधी जजेस सुट्टीवर असतात किंवा एखाद्या वकिलालाच आजारी म्हणून नाही जमलं यायला एखाद्या तारखेला किंवा क्लायंटला नाही जमलं, तर दॅट इज हाऊ इट कॅन बी प्रोलॉंग समटाइम्स. त्यामुळे आपण असं फिक्स टाइम कुठेच सांगू नाही शकत की बाबा तुमचं वर्षभरातच संपेल किंवा 2 वर्षातच संपेल, असं देयर इज नो हार्ड अँड फास्ट रूल फॉर दॅट.